कॅप्टन अशोक खरात प्रकरणी अनेक राजकारण्यांची सध्या फोटो समोर येताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप होताना सुद्धा पाहायला मिळतात। आणि या संदर्भामध्ये आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आहेत आणि यासोबतच आपण त्यांना अनेक प्रश्न जे आहेत ते बातचीत जी ती करणार आहोत। साधारणतः पाहायला गेलं तर ताई नीलम गोरे यांचं नाव सध्या समोर आलं आणि त्यांनी पूर्णपणे त्या अशोक खरातशी आपला काही संबंध नसल्याचं त्यांनी पत्रक सुद्धा जे आहे ते काढलेलं आहे। एक तर नीलम गोरे ही बाई अत्यंत खोटारडी आहे, खोटं बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहे, खूप काही मला कळतं असा बनाव करणारी बाई आहे। आणि आता तर सामाजिक काम करणाऱ्या तृप्ती देसाई आणि तर प्रूफच आणले असं आम्हाला कळतंय आणि त्या प्रूफवर बोलतंय। आणि ह्या जरी किती नाकारलं, कारण त्यांच्या आता मी भाषण बघते सगळी सार्वसार्व भाषणं आहेत। जेव्हा निरोप समारंभ होता त्यावेळेला त्या निरोप समारंभामध्ये त्यांनी जे भाषण केलंय ते पण फार हास्यास्पद ठरलेलं आहे। कारण ज्यांनी तुला एवढा वरपर्यंत आणलं आणि मग स्वतःची किंमत लावून तुझ्याप्रमाणे उडी मारली, गद्दारी केलीस, त्याच्यावरनं कळतंय तू काय बाई आहेस। एका एक पद मिळवण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो ना जिधर पाव उधर धाव, अशा प्रकारची बाई आहे। आणि अनेकांनी आता दीपक केसरकरांनी सांगितलं एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेची मिसेस एकत्र बसून आम्ही पूजा केली। अर्थात इथे पूजेला विरोध कोणाचाच नाही, पण पूजेच्या नावाखाली जे काही कॅप्टन खरात होता ती सगळी कृत्य बाहेर आली। आणि ती जर तुम्ही म्हणत असाल ती मला माहिती नाही, हे सरळ सरळ खोटं बोलतायत आणि प्रूफ आहेत सगळ्यांकडे हे बोलतायत। मग दीपक केसरकर मी 39 आमदार असं उघड सांगितलंय, मग त्यातली ही आता 39वी, आता 38 कोण असा प्रश्न पडलाय। पण या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर ज्यांचे फोटो आले तर ते कोणत्या तरी कार्यक्रमासाठी आले असतील म्हणून ते फोटो काढले असेल, त्यामुळे फोटो काढले म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत असा आरोप करणं चुकीचं असं सुद्धा ते म्हणतात। आपला फोटो एकदा निघू शकतो, आम्हालाही माहिती, आम्ही लोकप्रतिनिधी, कोणी येतं बाजूला उभं राहतं फोटो काढा म्हणतं, तेव्हा आपण काय आहे बाबा तुझी काय हिस्ट्री काय, जागरूकी काय, असं काही विचारत नाही। आपण फोटो काढतो मान्य आहे, पण तुमचे सतत फोटो दिसल्यानंतर काय म्हणायचे? तुम्ही का गेला होता तिकडे? तुम्ही त्या हॉटेलमध्ये राहून का भेटायचं होतं त्यांच्या, ते जो काय त्यांनी नंगा नाच तिथे चालू केला त्या आश्रमात, जे चांगलं देऊळ आहे शिवभक्तांसाठी बांधलेलं, त्यामध्ये जायचं होतं। आता त्या शिवभक्ताच्या मागे राहून हा राक्षस काय करतोय ह्याची कल्पना नाही असं म्हणणं मला वाटतं जरा चुकीचं होईल। कारण तुमचा आणि रुपाली चाकणकरची चांगली मैत्री आहे आणि त्या रुपाली चाकणकरांनी तुम्हाला कल्पना जरा तरी दिली असावी। मैत्रीमध्ये सगळं ओपन बुक असतं आणि त्यासाठी लोक आता म्हणतात की नीलम गोरे गेल्या होत्या, मीटिंग केली होती, मला मंत्रीपद मिळावं म्हणून, काय होम आहे, काय हवण आहे, असं सगळ्या बातम्या आता बाहेर येत आहेत। पण हे असं मंत्रिपदासाठी असेल किंवा आमदारकीसाठी असेल किंवा विविध जी पदं असेल त्याच्यासाठी असं हे होम हवन किंवा जे बाबा आता समोर येतात त्यांच्याकडे जाणं खरंच गरजेचं आहे। नाही, मुळामध्ये बघा होम हवनाला कुठेही बंदी नाही। होम हवन करणं म्हणजे एकंदर तिथल्या असलेल्या आजूबाजूच्या वास्तूला पण आपण शुद्ध करतो आणि होम हवन हे आपल्या अनादी कालापासून हा सगळा हे चालू आहे विधी। फक्त त्या विधीमध्ये घाणेरडे प्रकार, म्हणजे आपण बघतोय कोणाकोणाची बोटं एकाच वेळेला कापली, काय ह्या ज्या काही अनामिका ज्या कापल्या गेल्या आहेत त्या सगळ्यांच्या एकाच वेळेला दरवाजात अडकल्या, आणि जर दरवाजात अडकले तर कुठच्या दरवाजात, आपण आहे ना की बंद करताना की उघडा करताना, कुठल्या दरवाजात, म्हणजे किती मोठे प्रश्न पडलेत महाराष्ट्राला। मंत्री महोदय म्हणजे रुपाली चाकणकरांनी मस्त सगळ्यांना ती वाट दाखवून, मी पहिल्या दिवशी हा प्रश्न केला होता
सकनबाई महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे. गरीब पीडित काही ज्या महिला येतात त्यांना ह्या मार्गाने नेलंय का तपास करा. आणि तो आता तपास बघतोय आपण. एक एक मंत्री पण बाहेर यायला लागले. त्यामुळे होम हवनाला आमचं ऑब्जेक्शन नाही. आपण हिंदू आहोत. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ज्याला यंत्र आणि मंत्र आणि त्या यंत्र मंत्रामध्ये मंत्रांच्या आहुत्या देऊन आपण होम करत असतो. पण ह्यांच्या आहुत्या ह्या वेगळ्या होत्या. ह्यांच्या आहुत्यांचं तुपामध्ये भिजवलेल्या आहुत्या नव्हत्या. ह्यांचं रक्तात भिजवलेल्या आहुत्या आहेत. मग आता जेव्हा आपल्याला अनेक प्रश्न पडतात, लहान मुलांना त्यांचा बळी घेतला काय, तर ह्याच खराच्या माध्यमातून ह्या लोकांनी किंवा कुठेतरी आहे का की बस मला मिळवायचं मग काही होऊ दे. ताई, यामध्ये ते असंही म्हणत आहेत की काही असंतुष्ट घटक माझ्या विरुद्ध विषारी षडयंत्र रचत आहेत. कुठलं घटक? विषारी षडयंत्र. असंतुष्ट घटक म्हणजे तुम्ही अजून संतुष्ट झाला नाहीत, तुम्ही समोरच्यांना असंतुष्ट म्हणताय. मुळात घटक कशाला? नाव घे ना एवढं बाई. आणि कशाला तुझ्याबद्दल असूया वाटेल? तुम्ही किती खालच्या थराला येऊ शकता. इतक्या वेळा आमदारकी देऊन कशी बेईमानी करू शकता, कशी गद्दारी करू शकता, ह्याचं चालतं बोलतं उदाहरण तुम्ही पण आहात की. त्यामुळे तुमच्यावर असूया कशाला असेल आमची? प्रश्नच नाही. उलट देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशा लोकांना खरंच लांब केलं पाहिजे. जे लोक कट कारस्थान करून, ज्या पक्षांनी भरपूर देऊन कट कारस्थान करून येतात, त्यांना अशा लोकांना तर पहिलं बाहेर ठेवलं पाहिजे. शेवटचा प्रश्न नाही, या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर कुठेतरी सर्वच पक्षाचे नेते असतील, आपल्या पक्षातील मिलिंद नार्वेकर असतील किंवा विविध पक्षातील जे नेते होते त्यांचे सुद्धा फोटो होते. हे जे ज्यांचे फोटो आले आहेत तर त्यांची पण चौकशी व्हावी अशी तुमची मागणी? नाही, काही लोकांनी सांगितलंय. चौकशीच्या आधीच त्यांनी त्यांची भूमिका सांगितली. मिलिंद नार्वेकरचं आपण नाव घेतलं. मिलिंद नार्वेकर अगदी त्याची पुराव्यासहित स्पष्टीकरण देईल. त्याच्यामध्ये काही हे नाही. आता ज्यांना मिलिंद नार्वेकर बद्दल ऑब्जेक्शन आहे त्यांनी सांगावं मिलिंद कुठे काय चुकला म्हणून. कारण अतिशय ते पण भक्ती मार्गात आहे. भेटले म्हणून त्यांचं असेल तर तेही सांगा ना. पण मिलिंदच्या मागे राहून तुम्ही तुमची सुट्टा करून घेऊ नका. कारण तुम्ही सतत भेटलात. एका फोटोमध्ये आहेत. मी पहिलंच सांगितलं की एखादा फोटो सगळ्यांना मान्य आहे. आता आपले गृहमंत्री देशाचे, त्यांच्यापर्यंत कोणी नेलं खरातला? आता ते तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही. म्हणून त्यांना आपण काहीतरी बोलणं हेही बरोबर नाही. कोणतरी असताना अमित शहापर्यंत मी यांना नेलं, माझ्याबद्दल चांगलं मत होईल, असे हे सगळे भोंदू बाबा तर आहेत. पण हे भोंदू मंत्री जे जनतेची काडी मात्र परवा नाही करत, पैशानेच आम्ही विकत घेऊ शकतो, ही मस्ती आता दिसायला लागली. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यानंतर. कॅमेरा पर्सन अवधेश कोरेसह, मी वैभव पाटील, मुंबई.